Welcome students. In last lecture we study about hydrocarbons and its classification. हायड्रोकार्बन्स काय असतात आणि त्याचं क्लासिफिकेशन काय असतं ते मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले. ओके, काय असतात हायड्रोकार्बन्स बरं? व्हॉट इज द मीनिंग ऑफ हायड्रोकार्बन्स? तर यू नो दॅट व्हेरी वेल. द कंपाउंड्स which contain carbon and hydrogen only are called as a hydrocarbons. जे की मागच्या लेक्चर मध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन पाहिलंय. व्हॉट आर द हायड्रोकार्बन्स? तर थोडक्यात आपण सांगू शकतो कंपाउंड्स पाहायचं शॉर्टकट लिहितो मी. कंपाउंड्स contain only काय हायड्रोजन अँड कार्बन आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. ज्या कंपाउंड मध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन याच प्रकारचे एलिमेंट्स असतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हणायचं असतं. त्यानंतर आपण हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं, आठवतंय? हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू मेनली टू टाइप्स. ओपन चेन हायड्रोकार्बन्स, इकडचे कोणते होते? ओपन चेन हायड्रोकार्बन्स, आणि इकडचे होते क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स. नंतर ओपन चेन हायड्रोकार्बनचे पुन्हा दोन प्रकार होते, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण अल्केन म्हटलं होतं, ज्यांचे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे पुन्हा किती प्रकार होते? दोन होते, त्यांना अल्किन आणि अल्काइन. ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात त्यांना अल्किन म्हणतो, आणि ज्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतात त्यांना अल्काइन्स म्हणतो. आणि त्यांचे फर्दर टाइप होते स्ट्रेट चेन आणि ब्रांच्ड चेन. ओके, नंतर आपण पाहिलं क्लोज्ड चेन कंपाउंड्स मध्ये ज्या ऑर्गॅनिक कंपाउंड मध्ये रिंग असते, कार्बन कार्बन किंवा कार्बन दुसरी कोणती कार्बन नायट्रोजन, त्याला आपण सायक्लिक किंवा क्लोज्ड चेन कंपाउंड्स म्हणतो. आणि त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन सॅच्युरेटेड रिंग कंपाउंड्स आणि अनसॅच्युरेटेड रिंग कंपाउंड्स. सॅच्युरेटेड रिंग कंपाउंड्स म्हणजे अलिसायक्लिक कंपाउंड होते, आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजेच एरोमॅटिक कंपाउंड्स होते, बेंझिन सारखे कंपाउंड होते. आणि एरोमॅटिक कंपाउंडचे पुन्हा दोन प्रकार होते, बेंझोनाइड, नॉन बेंझोनाइड. अशा प्रकारे आपण मागच्या लेक्चर मध्ये क्लासिफिकेशन पाहिलेले, त्यांचे एक्झाम्पल देखील पाहिले. ओके, हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये आपल्याला चार महत्त्वाच्या पॉइंटचा विचार करायचा आहे. चार महत्त्वाचे पॉइंट म्हणजे ते छोटे छोटे टॉपिक्स असल्यासारखे आहेत. ते कोणते? तर हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये आपल्याला चार महत्त्वाचे सब टॉपिक पाहायचे. तर ते कोणते? तर आपल्याला पहिलं पाहायचं अल्केन्स काय असतात. तर याच्याविषयी तुम्हाला बरंच माहिती झाले मागच्या टॉपिक मध्ये. ओके, अल्केन्स. नंतर आपल्याला अल्किन्स विषयी देखील पाहायचं आहे. नंतर अल्काइन्स विषयी देखील पाहायचं आहे, अल्काइन्स. आणि चौथं कंटेंट आहे एरोमॅटिक कंपाउंड्स. चौथं कंटेंट कोणतं? तर एरोमॅटिक कंपाउंड किंवा यालाच एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स देखील म्हटलं जातं. इन दिस टॉपिक वी हॅव टू फोकस 4 सब टॉपिक्स दॅट आर कोणतं? अल्केन्स काय असतात त्यांच्याविषयी पाहायचे, त्यांचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन कसं असतं, केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, त्यांचे युजेस काय असतात. ओके, अल्केन्स. नंतर अल्किन्स, अल्काइन्स. अल्काइन हे कसे आहेत? तर हे ओपन चेन हायड्रोकार्बन्स असतात. कसे असतात हे? ओपन चेन हायड्रोकार्बन्स. आठवतं तुम्हाला ओपन चेन हायड्रोकार्बन्स चे दोन प्रकार, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स, आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्यांना अल्किन, आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना अल्काइन म्हणायचं असतं. हे आपल्याला डिटेल इथं पाहायचे. आणि त्यानंतर एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. कोणते? एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओपन चेन हायड्रोकार्बन्स मध्ये आपण दोन प्रकार पाहिले होते, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड याचा अर्थ आपण पाहिलाय बेंझिन सारखे कंपाऊंड. कोणते? बेंझिन सारखे कंपाऊंड. तर एरोमॅटिक हायड्रोकार्बन विषयी देखील या टॉपिक मध्ये पाहायचे. तर चला पहिला सब टॉपिक सुरू करूया, तो म्हणजे अल्केन्स. कोणता करायचा आपल्याला? अल्केन्स. ओके, मी इथं मोठे आता याचे एक्झाम्पल्स आपल्याला सगळेच पाहिजे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, बेंझिन हे सर्व हायड्रोकार्बन्सच आहेत. हे सर्व काय? तर हायड्रोकार्बन्स आहेत. तर त्यातलं महत्वाचं महत्वाचे तर सगळेच आहेत, त्यातलं पहिलं पाहू आपण. त्यातलं पहिलं कोणतं पाहायचं? तर पहिलं पाहायचं आहे अल्केन्स. कोणतं कंटेंट पाहायचं टाकतो मी? अल्केन्स पाहायचं आपल्याला. पाहायचं अल्केन्स. कोणतं पाहायचं आपल्याला? अल्केन्स. याची डेफिनेशन पाहूया.
सगळ्यांना डेफिनेशन पाहत असताना मी अगोदर एक एक्झाम्पल देतो. काय देतो? एक्झाम्पल देतो. पहा, अल्केन फॅमिलीचं पहिलं एक्झाम्पल कोणतं? तर मिथेन आहे. कोणते? तर मिथेन. हे सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे. हे मिथेन आहे. हा कोणता आहे? तर मिथेन आहे. हे एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल काढतो मी, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथं हायड्रोजन, याला हायड्रोजन, याला हायड्रोजन, या कार्बनला पण 3 हायड्रोजन ऍटम, याचं नाव इथेन. याचं नाव काय? तर इथेन. लक्षात ठेवा, मी हायड्रोकार्बनची डेफिनेशन मागच्या लेक्चरमध्ये सांगितले. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? द कंपाउंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ओनली आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन पाहिलं. नंतर या टॉपिक मध्ये आपल्याला 4 महत्त्वाचे पॉइंट पाहायचे आहेत. एका पॉइंट विषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिला पॉइंट कोणता पाहतोय आपण? अल्केन्स. आता काय असतात अल्केन्स? पहा, अल्केन्स काय असतात त्याचे डेफिनेशन सांगणार आहे. तर एक्झाम्पल सांगतो अगोदर. कार्बनला ज्यावेळेस 4 हायड्रोजन ॲटम, म्हणजे कार्बनला ज्यावेळेस 4 हायड्रोजन ॲटम सोबत बॉन्ड असतात तर तो मिथेन असतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम असतील, ओके, तर त्याचं नाव इथेन आहे. हे अल्केन्स आहेत. हे काय? तर अल्केन्स. मी डेफिनेशन सांगणार आहे. काय सांगतो पहा डेफिनेशन? तर कार्बन हायड्रोजन कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन कोणता बॉन्ड आहे? सिंगल. आणि कार्बन हायड्रोजन पण कोणता आहे? तर सिंगलच आहे. म्हणून मी थोडक्यात सांगतो, अल्केन्स म्हटलं की अलिफॅटिक म्हणजे ओपन चेन, अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन ऑल कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल सिग्मा बॉन्ड्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स. त्यांना काय म्हणायचं असतं? अल्केन्स. ओके, तर हे पॉइंट नंबर 1 पाहतोय आपण. आता त्याची डेफिनेशन इथं अल्केन्स म्हणजे काय देणार आहे? अल्केन्स डेफिनेशन देतो मी. अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स which contain aliphatic saturated hydrocarbons which contain all carbon, okay, असं लिहितो, which contain all carbon and carbon hydrogen single covalent bonds, किंवा चला असं लिहितो, all carbon and carbon hydrogen single covalent bond are called alkenes. त्यांना काय म्हणतो आपण? तर अल्केन्स असं म्हणतो. पहा इथं डेफिनेशन पहा. हा अल्केन्स एक्झाम्पल आहे आणि हे पण अल्केन्स एक्झाम्पल आहे. हा मिथेन आहे. कार्बन हायड्रोजन कोणते बॉन्ड आहे? सगळे कार्बन हायड्रोजन हे सिंगल बॉन्ड आहेत. सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड मधला फरक माहिती आहे. मी जर असं लिहिलं असतं CH2 डबल बॉन्ड CH2, आपण बोलतानाच म्हणतो CH2 डबल बॉन्ड CH2, दोनदा बॉन्ड आहे. 2 डॅश म्हणजे डबल बॉन्ड, 1 डॅश म्हणजे सिंगल बॉन्ड. तर मिथेन मध्ये कार्बन हायड्रोजन आणि कार्बन हायड्रोजन हे सर्व कार्बन हायड्रोजन सिंगल सिग्मा बॉन्ड्स आहेत. हे कोणते बॉन्ड आहेत? लक्षात ठेवा तिथून पुढे हे सिग्मा बॉन्ड आहेत. त्याचबरोबर हे दुसरे एक्झाम्पल आहे इथेनचं. यात कार्बन कोणता बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. कार्बन हायड्रोजन कोणता आहे? सिग्मा बॉन्ड. आणि इथं पुढे तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय का? तर डबल बॉन्ड दिसत नाही. हे 6 नाहीत, हे सिग्मा बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? सिग्मा बॉन्ड. मग अल्केन्स म्हणजे काय? आणि तिसरं एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर मी असं काढू शकतो, CH3 CH2 CH3, कार्बन हायड्रोजन सर्वच सिंगल सिग्मा बॉन्ड असतात. मग डेफिनेशन काय आहे अल्केन्सची? तर पहा, अलिफॅटिक म्हणजे ओपन चेन. अलिफॅटिक या शब्दाचा अर्थ काय? तर ओपन चेन कंपाऊंड्स. अलिफॅटिक सॅच्युरेटेडचा अर्थ काय? कार्बन हायड्रोजन किंवा कार्बन सिंगल बॉन्ड. अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स which contain all carbon and carbon hydrogen single sigma covalent bond are called as alkenes. त्यांना काय म्हणतो आपण? तर अल्केन्स असं म्हणतो. ओके, अल्केनचा उपयोग कुठे केला जातो? आपण जे घरी LPG सिलेंडर वापरतो, तर LPG सिलेंडर मध्ये देखील अल्केन्स असतात. काय असतात? तर अल्केन्स असतात. ब्युटेनचा आयसोब्युटेन हा आयसोमर, एन-ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे कंपोनंट्स त्या LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे कुकिंग गॅस मध्ये असतात. त्याचबरोबर आपण लाईट गेल्यानंतर कॅन्डल वापरतो. कॅन्डल, मेणबत्ती माहिती ना? तर मेणबत्ती
ही देखील अल्केन या कंपाऊंड पासून तयार झालेली असते. त्यामध्ये कार्बन 20 पेक्षा म्हणजे कार्बन 20 पेक्षा जास्त संख्या असते, 21 वगैरे असे 21 कार्बन अणू असलेले अल्केन्स यांचा उपयोग आपण कॅन्डल म्हणजे मेणबत्ती तयार करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर आपण जे गाडीमध्ये टू व्हीलर मध्ये फोर व्हीलर मध्ये म्हणा पेट्रोल डिझेल हे जे फ्युल्स टाकतो दॅट फ्युल्स आर ऑल्सो हायड्रोकार्बन्स ऑल्सो अल्केन्स. ते कोणते आहेत तर अल्केन्स आहेत. ओके चला ही झाली डेफिनेशन. ओके जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ आणखी एक सांगायचे. मग कार्बन कार्बन कोणते बॉन्ड असतात? कार्बन कार्बन असू द्या किंवा कार्बन हायड्रोजन हे सिग्मा बॉन्ड असतात. सिग्मा बॉन्ड हे स्ट्रॉंग बॉन्ड असतात. लक्षात ठेवा सिग्मा बॉन्ड हे स्ट्रॉंग बॉन्ड असतात. पुढे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ओके त्यानंतर मी असं म्हणतोय अल्केन्स कंटेन ऑल. थोडक्यात अल्केन्स कंटेन ऑल या शब्दाचा अर्थ लक्षात द्या. सगळेच अल्केन्स कंटेन ऑल कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड्स. सिग्मा बॉन्ड्स कोणते बॉन्ड्स असतात ते तर सिग्मा बॉन्ड्स. ओके लक्षात ठेवा चला सिग्मा बॉन्ड्स असतात. त्यानंतर मला असं म्हणायचे की व्हॉट इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन. तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन्स इज काय असतो? व्हॉट इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन? यू नो दॅट व्हेरी वेल. दॅट इज आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं CnH2n+2. What is the general molecular formula of alkane? That is CnH2n+2. आता इथे N म्हणजे काय असतं तर विद्यार्थी मित्रांनो N म्हणजे काय असतं तर N म्हणजे असतं नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. पहा CnH2n+2 यामध्ये C म्हणजे कार्बन कॅपिटल C म्हणजे काय तर कार्बन आणि H म्हणजे हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेले हे कंपाऊंड्स आहेत. CnH2n+2 हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आणि एक्झाम्पल जर घ्यायचं असेल मी जर म्हटलं कार्बनची संख्या मी 3 घेतली. किती घेतली? कार्बनची संख्या 3 घेतली तर हायड्रोजनची संख्या किती असते तर हायड्रोजनची संख्या पाहिजे C3H 2 × N 2 आणि N ची संख्या किती येतं 3 आहे +2 म्हणजेच पहा Cn जर इथं मी N ची किंमत 3 घेतली 3 कार्बन जर घेतले C3 मग H किती असतील तर H 2n+2 मग इथं H 2 × 3 कशामुळे कार्बन 3 येतं 2 × 3+2. तर आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा. तर काय येईल मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच आपण लिहू शकता C3 बेत्रिक 6 आणि 2 8 म्हणजे C3H8 इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ करस्पॉन्डिंग कंपाऊंड दॅट इज प्रोपेन. तो कोणता आहे तर प्रोपेन आहे. ओके जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन इज कोणता आहे या गोष्टी अंडरलाइन कर चला. CnH2n+2 where N is the number of carbon atoms. N is the number of carbon atoms. त्यानंतर पुढचा पॉइंट टाकतो तुम्ही असा. तो पुढचा पॉइंट टाकतो असा. आता अल्केन म्हटलं की तुमच्या लक्षात आलं की कोणताही अल्केन घेतला तर कार्बन हायड्रोजन आणि कार्बन कार्बन हे सर्वचे सर्व कोणते बॉन्ड असतात? सिग्मा बॉन्ड असतात. कोणते बॉन्ड असतात? सिग्मा बॉन्ड. तुम्हाला एक सांगायचं आहे सिग्मा बॉन्ड्स are stronger than pi bonds. Sigma bonds are stronger than pi bonds. तर सिग्मा बॉन्ड हे स्ट्रॉंगर असतात. हे लवकर तुटत नाहीत. सिग्मा बॉन्ड लवकर तुटत नाहीत आणि सर्वचे सर्व सिग्मा बॉन्ड हे फक्त अल्केन प्रकारच्या कंपाऊंड मध्ये आहेत आणि ज्या कंपाऊंडचे बॉन्ड तुटत नाहीत ते प्रोडक्ट लवकर देत नाहीत. लक्षात घ्या ज्या रिएक्टंटचे बॉन्ड तुटत नाहीत ते लवकर प्रोडक्ट देत नाहीत. म्हणून अल्केन्स आर कॉल्ड ॲज अ पॅराफिन्स. लक्षात ठेवा काय म्हणतो तर अल्केन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅराफिन्स. पॅराफिन्स म्हणजे काय तर ते सांगतो. ड्यू टू किंवा चला अल्केन्स आर कॉल्ड ॲज अ पॅराफिन्स. अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. अल्केन्सला काय म्हटलं जातं? पॅराफिन्स. आता पॅराफिन्स काय असतं तर मला म्हणायचे की आपण पाहतो प्रत्येक कंपाऊंडच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स होतात. अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन मग हा असेल किंवा कोणता असेल अल्केन मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन हे सिंगल सिग्मा बॉन्ड्स असतात. ते बॉन्ड तुटत नाहीत. म्हणून अल्केन्स कॅनॉट रिएक्ट विथ acids, cannot react with bases,
कॅन नॉट अंडरगो रिडक्शन, कारण सिंगल बॉन्ड आहेत, रिडक्शन होणार नाही. अल्केनचं रिडक्शन होत नाही, अल्केनचं ऑक्सिडेशन होत नाही. ओके, अल्केनची रिएक्शन मेटल सोबत होत नाही, म्हणून अल्केन्स हे लेस रिएक्टिव्ह आहेत. म्हणून अल्केन्स हे लेस रिएक्टिव्ह. अल्केन कशामुळे लेस रिएक्टिव्ह आहेत, तर अल्केनमध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन हे सिंगल सिग्मा बॉन्ड आहेत. यांची रिएक्शन ऑक्सिडायझिंग एजंट सोबत होत नाही, यांची रिएक्शन रिड्युसिंग एजंट सोबत होत नाही, यांची रिएक्शन ऍसिड सोबत होत नाही, यांची रिएक्शन बेस सोबत होत नाही, यांची रिएक्शन मेटल सोबत होत नाही, आणि रिएक्शन होत नसेल तर लवकर प्रोडक्ट तयार होणार नाही. म्हणून अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. तर पॅराफिन्स या शब्दाचा अर्थ मी सांगतो. पॅराफिन्स या शब्दाचा अर्थ सांगतो की पॅरियम म्हणजे लेस, पॅरियम म्हणजे काय तर लेस, आणि अफायनिटी म्हणजे काय तर रिएक्टिव्हिटी, म्हणजे काय तर रिएक्टिव्हिटी. अल्केन्स कसे आहेत, अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. पॅराफिन्स म्हणजे काय, अल्केन्स हॅव्हिंग लेस रिएक्टिव्हिटी. अल्केन्सला काय असते, लेस रिएक्टिव्हिटी. आणि का लेस रिएक्टिव्हिटी असते, त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं. तर मला एवढं सांगायचं तुम्हाला की सिग्मा बॉन्ड्स कसे असतात तर स्ट्रॉंग असतात. कोणापेक्षा, पाय बॉन्ड पेक्षा. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतात. स्ट्रॉंग बॉन्ड असतो म्हणजे तो तुटत नाही. स्ट्रॉंग बॉन्ड असतो म्हणजे काय तर तुटत नाही. मी जर दोन गोष्टी कम्पेअर करून सांगितल्या, तुम्हाला जर म्हटलं हा जो एवढा पार्ट आहे हा आयर्नचा आहे, कशाचा आहे तर आयर्नचा आहे, एवढा पार्ट हा लोखंडाचा आहे, किंवा कशाला मी असं म्हणतो एक हा मार्कर पेन लोखंडाचा आहे असा गृहीत धरा. कशाचा आहे, लोखंडाचा आहे. आणि हा जो दुसरा आहे हा लाकडाचा आहे. हा कशाचा आहे, लाकडाचा. ओके, तर कोणता मार्कर पेन लवकर तुटेल, हा लोखंडाचा आहे, आणि हा इकडचा जो आहे इकडचा लाकडी आहे. तर कोणता लवकर तुटेल तर लाकडी लवकर तुटेल, लोखंडाचा तुटणार नाही, कारण त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतात, ते स्ट्रॉंग असतात. ओके, तर मग मला हे सांगायचं, मी जर म्हटलं हा आयर्न आहे आणि इथे मी जर घेतलं वुडन, काय घेतलं तर वुडन घेतलं, तर वुडन कॅन बी इझिली कट डाऊन, बट आयर्न कॅन नॉट इझिली कट डाऊन. तसं तर काही कंपाऊंड्स मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, काही मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा असतो, एक हा पाय बॉन्ड असतो. म्हणून डबल बॉन्ड कंपाऊंड म्हणजे डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड हे हायली रिएक्टिव्ह असतात ऍज कम्पेअर टू कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन हे सिंगल सिग्मा बॉन्ड आहेत. हे बॉन्ड लवकर तुटत नाहीत, आणि यांची रिएक्शन आपण कोणत्याही रिएक्टंट सोबत केली तर देखील यांच्यापासून लवकर प्रोडक्ट तयार होत नाही. म्हणून अल्केन्स आर कॉल्ड ॲज लेस रिएक्टिव्ह. आणि त्यालाच एक शब्द आहे, अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. पॅरियम या शब्दाचा अर्थ लेस, अफायनिटी या शब्दाचा अर्थ रिएक्टिव्हिटी. अल्केन्स आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. म्हणून मी असं म्हणतो, अल्केन्स आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. अल्केन्स आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. ओके, एक्झाम्पल कोणते आहेत अल्केनचे? बघा आता एक्झाम्पल कोणते आहेत तर तुमच्या समोर एक्झाम्पल मी ऑलरेडी अगोदरच दिलेले आहेत. एक्झाम्पल ऑफ अल्केन्स कोणते आहेत पहा. हे एक्झाम्पल नंबर 1 कोणतं, मिथेन. ओके, एक्झाम्पल नंबर 1 कोणतं, मिथेन. एक्झाम्पल नंबर 2 कोणतं, इथेन. आणि एक्झाम्पल नंबर 3 कोणतं, तर हे कोणतं आहे तर हे आहे प्रोपेन. हे दोन्ही कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, आणि हा पण स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच आहे. ओके, असंही लिहू शकता तुम्ही किंवा हे असेही तुम्ही लिहू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द अल्केन्स. अल्केन्स विषयी काही माहित नाही असं झालंय का तुम्हाला आता? अल्केन्स काय असतात? अल्केन्स आर द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन ऑल कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल सिग्मा बॉन्ड्स. Alkanes having general molecular formula CnH2n+2. N means number of carbon atoms. Example of alkanes कोणते? मिथेन, इथेन, प्रोपेन. तर पहा एक कार्बन ॲटम असलेला कोणता आहे तर मिथेन. एक्झाम्पल आपण भरपूर घेऊ शकतो. पहा इथं मी जर म्हटलं CH4 तो झाला मिथेन. ओके, C2H5 इथेन, C3H8 कोणता आहे तर प्रोपेन. इथे लिहितो CH4 C2H6 C3H8. ओके, हे झाले. आणि त्यांच्या व्यतिरिक्त आणखी एक्झाम्पल इथे तुम्ही 4 नंबरचा कोणता घेऊ शकतो तर C4H10 कोणता, हा ब्युटेन आहे. त्याचबरोबर C5H12 कोणता आहे तर पेंटेन. नंतर C6H14 कोणता आहे तर हेक्झेन. हा पेंटेन आहे
हा कोणता तर ब्युटेन. असे आपण अल्केनचे कितीतरी एक्झाम्पल घेऊ शकतो. अल्केनचे तुम्हाला 20 एक्झाम्पल तर माहित आहेत. कोणते बरं ते? एक कार्बन अॅटम असलेला मिथेन, 2 असलेला इथेन, 3 असलेला प्रोपेन, 4 असलेला ब्युटेन, 5 असलेला पेंटेन, 6 असलेला हेक्झेन, 7 कार्बन अॅटम हेप्टेन, 8 असलेला ऑक्टेन, 9 कार्बन अॅटम असलेला डेकेन, 11 अनडेकेन, 12 डोडेकेन, 13 ट्रायडेकेन, 14 टेट्राडेकेन, 15 पेंटाडेकेन, 16 हेक्साडेकेन, 17 हेप्टाडेकेन, 18 ऑक्टाडेकेन, 19 नोनाडेकेन आणि 20 कार्बन अॅटम असलेला अल्केन आयकोसेन. 21 हे नायकोसेन. तुम्हाला 30 पर्यंत अल्केन्सचे नाव आणि फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. फॉर्म्युले बदलत असताना आपण होमोलॉगस सिरीज मध्ये पाहिलं की कार्बन 1 आणि हायड्रोजनची दोन संख्या ही वाढत राहते खाली. ओके, तर हे झालं. नंतर अल्केन्स आर कॉल्ड ॲज पॅराफिन्स. त्यांच्यामध्ये लेस रिएक्टिव्हिटी असते. अल्केन्स आर व्हेरी लेस रिएक्टिव्ह. ओके, एवढं झालं. आता एक एक्झाम्पल घेणार आहे, त्याचं आपण पाहूया. स्ट्रक्चर ऑफ मिथेन. कोणाचं पाहायचं आपल्याला? हे झालं. त्यानंतर आपण पाहूया स्ट्रक्चर ऑफ मिथेन. थोडस स्ट्रक्चर आपण पाहूया. हे लिहून घेतलं असेल. पहा इथं स्ट्रक्चर ऑफ मिथेन काढतो. Structure of methane, which is the first member of alkene family, which is the first member of alkene family, that is a methane. म्हणून मिथेनचं स्ट्रक्चर आपण पाहूया. पहा इथं स्ट्रक्चर ऑफ मिथेन. स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मिथेनचं आपण स्ट्रक्चर पाहूया. तर मी तर काढतोय, हा कार्बन काढला. इथं काय काढला तर कार्बन. आणि स्ट्रक्चर ऑफ मिथेन पाहत असताना अगोदर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन कोणता आहे तर CH4. सगळ्याला माहिती म्हणून लिहित नाही. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला कार्बन काढला, त्याला इथं हायड्रोजन काढतो, इथं हायड्रोजन, इथे हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन. ऍक्च्युअली असं स्ट्रक्चर हे मिथेनचं असतं. नंतर हे जर आपण हायड्रोजन जर असे जोडले, ठीक आहे, असे जर जोडले तर हे जे स्ट्रक्चर तयार होतं, मिथेनचं स्ट्रक्चर तयार होतं. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. कोणतं? टेट्राहेड्रल. आता यातले काही वैशिष्ट्ये. ज्यावेळेस कार्बनला 4 चे 4 सिंगल सिग्मा बॉन्ड असतात, त्यावेळेस कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. तुम्हाला केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये पुढे पाहायचं आहे. कार्बनचं हायब्रिडायझेशन काय तर कार्बन इज sp3 हायब्रिडाइज्ड इन अल्केन. अल्केन मधले कार्बन ॲटम हे कोणते असतात तर मी असं म्हणतो ऑल कार्बन ॲटम्स. पाहायचं ऑल कार्बन ॲटम्स इन अल्केन्स, ऑल कार्बन ॲटम इन अल्केन्स आर sp3 हायब्रिडाइज्ड. sp3 हायब्रिडाइज्ड. MCQ साठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ऑल कार्बन सांगतो मी, ऑल. कोणताही अल्केन घेतला तर त्या अल्केन मधला कोणताही कार्बन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड असतो. ओके, ऑल कार्बन ॲटम्स इन अल्केन्स आर sp3 हायब्रिडाइज्ड. मिथेन मधला कार्बन पण कोणता असणार मग sp3 हायब्रिडाइज्ड असणार आहे. त्यानंतर बॉन्ड लेंथचा विषय येतो. कशाचा विषय येतो? बॉन्ड लेंथचा विषय येतो. तर कार्बन हायड्रोजनची बॉन्ड लेंथ आहे, कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ इन अल्केन इज, आता 109.5 आहे. इथे मी डायरेक्ट लिहितो 109 लिहितो. किती लिहितो तर 109. इकडे लिहितो बॉन्ड लेंथ किती आहे तर ती बॉन्ड लेंथ अशी लिहितो तुम्ही किती 109. 109 पिकोमीटर आहे. 109.5 आहे किंवा त्याला आपण 110 पिकोमीटर देखील म्हणू शकतो. बॉन्ड लेंथ म्हणजे काय? दोन्ही ॲटम मध्ये असलेला इंटर न्यूक्लियस डिस्टन्स याला बॉन्ड लेंथ असं म्हणतो. कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये किती अंतर आहे न्यूक्लियस मध्ये तर 109 पिकोमीटर एवढं आहे. त्यानंतर तुम्हाला अँगल माहिती आहे. पहा, तुम्हाला अँगल माहिती आहे. मी जर म्हटलं समजा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे, इथे कितीचा अँगल आहे? इथं जवळपास 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, तसं हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हा जो बॉन्ड अँगल असतो, पहा बॉन्ड अँगल इन मिथेन ऑफ हायड्रोजन कार्बन हायड्रोजन इज ऑफ 109 डिग्री. किती? पहा 109 डिग्री 28 मिनिट्स. किती येतं? 109 डिग्री 28 मिनिट्स एवढा आहे. आणि मिथेनची जी जिओमेट्री आहे तर ती टेट्राहेड्रल आहे. किती येतं? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ मिथेन.
टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मिथेनचं स्ट्रक्चर कसं आहे तर मिथेनचं स्ट्रक्चर हे टेट्राहेड्रल आहे. आणि ज्या ज्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट असतो, जवळपास त्याचं स्ट्रक्चर हे कसं असतं तर टेट्राहेड्रल असतं, माहितीये का. आणि जर मी म्हटलं तुम्हाला हा कार्बोकॅटायन आहे, हा कोणता आहे कार्बोकॅटायन आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर कसं आहे तर कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर हे प्लेनर आहे. कसं आहे तर प्लेनर आहे. हे जर आपण जोडलं तर प्लेन तयार होते, हे प्लेनर स्ट्रक्चर आहे. पण मिथेन मध्ये कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम हे 4 कॉर्नरला जोड देतो. कुठं जोड देतो 4 कॉर्नरला. सेंटरचा कार्बन एक वरती आहे, एक वरती, आणि 3 हायड्रोजन ॲटम हे खालच्या साईडला आहेत, एक इकडच्या कॉर्नरला, एक इकडच्या कॉर्नरला, म्हणजे 3 ट्रायपॉड स्टँड आपण असं लिहू शकतो. हे पहा, हे असं ओके. इथं H, इथं H, इथं H हेच स्ट्रक्चर आहे. याला फक्त आपण काय केलं तर जोडलं, आणि याला जोडलं तर हे जे स्ट्रक्चर असतं या स्ट्रक्चरला आपण म्हणतो टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. कोणतं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. मग या स्ट्रक्चर मधलं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर पहा, स्ट्रक्चर ऑफ मिथेन. इन दिस स्ट्रक्चर carbon is sp3 hybridized. Carbon is sp3 hybridized and bond length bond length between carbon and hydrogen is of 109 पिकोमीटर, 109 पिकोमीटर आहे. त्यानंतर हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हे बॉन्ड अँगल कितीच आहे तर हायड्रोजन कार्बन हायड्रोजन बॉन्ड अँगल इज ऑफ 109 डिग्री 28 मिनिट्स, 109 डिग्री 28 मिनिट्स एवढा हा बॉन्ड अँगल आहे. ओके. आणि सर्वचे सर्व बॉन्ड हे सिग्मा बॉन्ड आहेत. सिग्मा बॉन्ड आहेत. कार्बन हायड्रोजन कोणता बॉन्ड आहे सिग्मा, सिग्मा, सिग्मा आणि सिग्मा. कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ ही अल्केन मध्ये 109 पिकोमीटर असते. दुसरं एक्झाम्पल इथं काढतोय मी इथेनचं. दुसरं एक्झाम्पल इथेनचं काढतोय. कोणतं इथेनचं फक्त बॉन्ड लेंथ साठी पहा इथं सांगतोय. हा इथेन आहे. फक्त मला इथं कार्बनची बॉन्ड लेंथ सांगायची. अल्केन्स या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ ही 154 पिकोमीटर असते. किती असते तर 154 पिकोमीटर. बॉन्ड लेंथ म्हणजे काय तर लक्षात ठेवा, हा एक कार्बन ॲटम आहे आणि हा एक कार्बन ॲटम आहे. ह्या दोन्ही कार्बन ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये डिस्टन्स याला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ. इंटर न्यूक्लियस डिस्टन्स बिटवीन टू बॉन्डेड ॲटम इज कॉल्ड एज अ बॉन्ड लेंथ. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ ही अल्केन मध्ये 154 पिकोमीटर असते आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ ही अल्केन मध्येच किती असते तर 109 किंवा कुठं कुठं तुम्ही 110 पिकोमीटर देखील पाहू शकता. तर काही पुस्तकात 112 देखील दिलेले, पण आपल्या पुस्तकानुसार आपण 109 पिकोमीटर जवळपास त्यांची असते. ओके. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ अल्केन मध्ये 154 पिकोमीटर आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ ही किती असते तर 109 पिकोमीटर एवढी असते. चला पुढचा पॉइंट पाहूया. हे झालं स्ट्रक्चर ऑफ मिथेन. काय झालं तर स्ट्रक्चर ऑफ मिथेन झालं. पुढचा पॉइंट पाहूया आपण, जो की 2 पॉइंट पाहू शकतो आपण. एक तर क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स आणि दुसरा पाहू शकतो आपण आयसोमेरिझम इन अल्केन्स. तर इथं पाहूया आपण टाइप्स ऑफ अल्केन्स पाहू. काय पाहू तर टाइप्स ऑफ अल्केन्स पाहू. हे मोडतोय मी. क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स त्याला असं टाकतोय. ही डेफिनेशन झाली. आता पाहूया क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. अल्केन्सचं क्लासिफिकेशन 2 प्रकारे करता येतं आपल्याला. एक स्ट्रेट चेन अल्केन्स आणि दुसरा आहे ब्रांच्ड चेन अल्केन्स. ओके. पहा इथं पॉइंट क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. पहा, alkenes are classified into 2 types. Alkenes are classified into 2 types depending upon the nature of carbon. Depending upon the nature of carbon atoms. आता कार्बन ॲटमचं जे नेचर आहे मग ते स्ट्रेट आहे का ते ब्रांच्ड आहे त्यानुसार. पहा इथं क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ कार्बन चेन प्रेझेंट इन अल्केन. Alkenes are classified into 2 types. Alkenes are classified into 2 types. टाइप नंबर 1 मी लिहितो क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. 2 प्रकार. एक आहे स्ट्रेट चेन अल्केन्स. स्ट्रेट चेन अल्केन्स.
पहिला प्रकार कोणता आहे तर स्ट्रेट चेन अल्केन्स हा आहे. स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणजे कोणते एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल पाहिजे एक्झाम्पल इथं असं देऊ शकतो मी. तर एक्झाम्पल देत असताना CH3 CH2 CH2 आणि इथं CH3 याचं नाव आहे एन ब्युटेन. ह्याचं नाव काय तर एन ब्युटेन. इथं पहा हा एन ब्युटेन आहे कॉमन नेम त्याचं आणि आययुपीएच नेम फक्त ब्युटेन. काय नाव त्याचं तर ब्युटेन. या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे. 1 2 3 आणि 4 कार्बन ॲटम हे कसे आहेत तर सरळ रेषेमध्ये येतं. कसे तर सरळ रेषेमध्ये आहेत. तर या प्रकारच्या अल्केनला स्ट्रेट चेन अल्केन्स असं म्हटलं जातं. डेफिनेशन सांगतो. हे एक एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल पहा CH3 CH2 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 आणि इथं CH3 हा आहे एन पेंटेन. हा कोणता तर एन पेंटेन. याचंच आययुपीएच नेम आहे नुसतं पेंटेन. काय तर नुसतं पेंटेन. मग स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणजे काय तर डेफिनेशन सांगतो. द अल्केन्स इन विच all the carbon atoms are in a straight continuous chain are called as straight chain alkenes. त्यांना काय म्हणायचं स्ट्रेट चेन अल्केन्स. डेफिनेशन लिहिणार नाही फक्त डेफिनेशन सांगतो. पहिला प्रकार कोणता अल्केनचा स्ट्रेट चेन अल्केन्स. आणि स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणजे काय तर ज्या अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन ॲटम हे स्ट्रेट कंटिन्युअस चेन मध्ये असतात त्यांना स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणायचं असतं. एक्झाम्पल कोणते एन ब्युटेन. हे पहा 4 कार्बन ॲटम सरळ पाहता तुम्ही 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4. ओके 4 चे 4 टोटल कार्बन किती 4 आणि ते पण सलग आहेत. ते पण कसे तर सलग आहेत. त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल पाहता येतं 1 2 3 4 आणि 5 किती कार्बन ॲटम येतं 5. ते पण कसे तर सरळ आहेत. म्हणजेच ज्या ज्या अल्केन कंपाऊंड मध्ये सर्वचे सर्व कार्बन ॲटम हे कंटिन्युअस चेन मध्ये असतात त्यांना स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं स्ट्रेट चेन अल्केन्स. ओके लक्षात आलं. मग कार्बनचे नेचर कसं आहे तर स्ट्रेट आहे. कसं नेचर आहे तर स्ट्रेट नेचर आहे. ओके आले. चला स्ट्रेट चेन अल्केन्स कोणते लक्षात आलं. इथं थोडक्यात आपण लिहू शकतो अल्केन्स in which all carbon atoms in continuous chain okay लक्षात ठेवा. The alkenes in which all the carbon atoms are in a continuous chain are called as a straight chain alkenes. Example आपण पाहिले तुम्ही एन ब्युटेन एन पेंटेन एन हेक्सेन एन हेप्टेन ज्या सर्वचे कार्बन ॲटम हे सरळ रेषेत असतील. नंतर दुसरा प्रकार कोणता आहे तो पहा. दुसरा प्रकार टाकतो त्यांना म्हणतो मी ब्रांच्ड चेन अल्केन्स. कोणते तर ब्रांच्ड चेन अल्केन्स. आता ब्रांच्ड नावातच आलं पहा. ब्रांच म्हणजे काय असेल तर त्याला कुठं ना कुठं अल्किल ग्रुप जोडलेला असेल म्हणून मी ते टाकतोय all carbon atoms. थोडक्यात पहा all carbon atoms are not in a continuous chain. सर्वचे सर्व कार्बन ॲटम हे कंटिन्युअस चेन मध्ये नसतील. all carbon atoms are not in continuous chain नसतील बरं का. वरती असली तर नसतील. ज्या ज्या अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन ॲटम हे कंटिन्युअस चेन मध्ये नसतात त्यांना ब्रांच्ड चेन अल्केन्स म्हणायचं असतं. त्यांना कुठं ना कुठं अल्किल ग्रुप जोडलेला असतो. पाहायचं मी असं म्हणतोय ब्रांच्ड चेन अल्केन्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. ब्रांच्ड चेन अल्केन्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. दॅट 2 टाइप्स आर. पहिला टाइप टाकतोय तुम्ही पहा तो असा आयसो अल्केन्स. कोणते पहा आयसो अल्केन्स. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आयसो हा शब्द लक्षात येत नाही. पहा आयसो अल्केन्स काय असतात तर अगोदर मी एक्झाम्पल देतो. पहा इथं एक्झाम्पल नंबर 1 इथे देतोय मी CH3 CH3 ओके 1 2 3 किती कार्बन येतात 1 2 3 आणि हा जो 2 नंबरचा कार्बन आहे याला मी CH3 जोडतोय. काय जोडतोय तर CH3. ओके ह्याचं जर नाव लिहायचं असेल तर आपण लिहितो 1 नंबर आययुपीएच लिहित असताना आपल्याला माहिती आहे आपण काय रूल वापरतो लांब लचक साखळी किती कार्बनची आहे
हे पहा 3 कार्बनची नंबरिंग ज्या साइडनं पॉइंट ऑफ ब्रांचिंग आहे त्या साइडनं याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर. 2 नंबरच्या कार्बनला काय जोडलेले? मिथिल जोडलेले. काय जोडलेले? मिथिल जोडलेले. या कंपाऊंडचं कॉमन नेम हे आयसोब्युटेन आहे. काय आहे तर आयसोब्युटेन आहे. याचं आयुपीसी नेम हे 2 मिथिल प्रोपेन आहे. काय आहे तर 2 मिथिल प्रोपेन. हा एक कंपाऊंड पहा. ओके, मला सांगा 1 2 3 किती कार्बनची लांब साखळी आहे? 3 कार्बनची. आणि सेकंड कार्बनला काय जोडलेले? मिथिल ग्रुप. काय जोडलेले तर मिथिल ग्रुप. म्हणून मी असे डेफिनेशन सांगतो आयसो अल्केन्स म्हणजे काय? द अल्केन्स इन विच वन मिथिल ग्रुप one methyl group is attached to second or second last carbon of the normal chain are called as isoalkanes. लक्षात आलं का? आयसोअल्केन्स म्हणजे काय तर ज्या ब्रांच्ड चेन अल्केन्स मध्ये मिथिल ग्रुप किती? एक मिथिल ग्रुप हा सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला नॉर्मल चेनच्या जोडलेला असतो त्या अल्केन्सला आयसो अल्केन्स असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? आयसो हा प्रेफिक्स आहे. आयसो हा काय आहे तर प्रेफिक्स. आयसो म्हणजे काय तर मिथिल ग्रुप हा सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेला असेल त्यावेळेस प्रेफिक्स हा आयसो वापरायचा असतो. आयसो आणि पुढे काय लिहिलं मी? ब्युटेन. ब्युटेन का लिहिलं? तुम्ही म्हणता सर प्रोपेन लिहायला पाहिजे तर प्रोपेन नाही. तर ब्युटेन लिहिण्याचं कारण या कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहेत? टोटल 4. किती? 4. म्हणून आयसोब्युटेन हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि त्याचं आयुपीसी नेम काय तर 2 मिथिल प्रोपेन हे त्याचं आयुपीसी नेम आहे. डेफिनेशन लक्षात आले? तर चला आयसोअल्केन्स म्हणजे काय? अल्केन्स इन विच थोडक्यात टाकतो. अल्केन्स इन विच वन मिथिल ग्रुप किती? वन मिथिल ग्रुप is attached to second or second last carbon of normal chain. ज्यावेळेस नॉर्मल चेनच्या आता तुम्ही म्हणता सर सेकंड लास्ट का म्हटलं? आता पहा 1 2 3 हा 2 नंबरचा कार्बन आहे. काय जोडले? मिथिल. आणि 2 नंबरचा हाच काय तर सेकंड लास्ट. म्हणून आपल्या लक्षात राहावं याच्यासाठी ज्या ब्रांच चेन अल्केन्स मध्ये एकच मिथिल ग्रुप हा सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेला असतो त्यावेळेस त्याला आयसो अल्केन्स म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? आयसो अल्केन. एक एक्झाम्पल हे झालं. मग दुसरं एक्झाम्पल मी लिहितोय त्याचं नाव सांगा. पहा इथं लिहितोय मी CH3, इथं लिहितोय मी CH2, इथं लिहितोय CH, इथं लिहितोय मी CH3 आणि याला मी जोडतोय वरती. इथं वरती जोडतोय. वरती किंवा खाली कुठं जोडा? हा CH3. सांगा बरं याचं कॉमन नेम काय असेल तर? काय कॉमन नेम असेल? हा तुम्हाला नंबरिंग कशी द्यायची माहिती आहे. हे पहा लांबलचक साखळी आहे. नंबरिंग राईट साइड द्यायची कारण पॉइंट ऑफ ब्रांचिंग जवळ 1 2 3 आणि 4. मिथिल ग्रुप किती नंबरच्या कार्बनला जोडलाय बरं? 2 नंबरच्या. CH3 म्हणजे कोणता ग्रुप? मिथिल ग्रुप किती नंबरच्या कार्बनला जोडलाय? 2 नंबरच्या कार्बनला जोडलाय. म्हणून प्रेफिक्स काय वापरायचा? आयसो. आणि या कंपाऊंड मध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत? टोटल म्हणतोय मी. पहा 1 2 3 4 आणि हा एक 5. म्हणून आयसो हा प्रेफिक्स जसं आपल्याला माहिती श्री नाव लिहित असताना ना श्री किंवा सौ किंवा चिरंजीव किंवा कुमारीचं कू. ओके, तर त्या पद्धतीने जे तसे प्रेफिक्सेस असतात तसं इथं आयसो हा काय आहे तर प्रेफिक्स आहे. आयसो काय सांगतो आपल्याला? आयसो हा शब्द सांगतो की मिथिल ग्रुप हा सेकंड कार्बनला जोडलेला आहे किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेला आहे. ओके, आयसो. आणि टोटल कार्बन किती? 5. मग याचं नाव आहे आयसोपेंटेन. याचं नाव काय आहे तर आयसोपेंटेन. आणि याचं आयुपीसी नेम काय? 1 2 3 4 आणि 2 नंबरला मिथिल. त्याचं आयुपीसी नेम आहे 2 मिथिल. सांगा 2 मिथिल कोणतं तर 2 मिथिल ब्युटेन हे त्याचं आयुपीसी नेम. आणि हे कोणतं नाव आहे त्याचं? कॉमन नेम. CN म्हणजे कॉमन नेम आणि IN म्हणजे काय लिहितोय तिथं मी? आयुपीसी नेम लिहितोय. ओके, लक्षात ठेवा हे कॉमन नेम आहे आणि हे कोणते तर आयुपीसी नेम. आणखी एक मला सांगायचं MCQच्या दृष्टीनं ज्या वेळेस आयसो अल्केन्स असतात आयसो अल्केन्स मध्ये एका टर्मिनलला कोणता ग्रुप तयार झालेला असतो
तर CH CH3 इथं पण तसंच पहा CH CH3 हा ग्रुप जो असतो तयार होतो कोणता हा ग्रुप इन आयसोअल्केन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ आयसोप्रोपिल ग्रुप कोणता ग्रुप आयसोप्रोपिल ग्रुप ऍट द एंड ऑफ चेन आयसोअल्केन्स मध्ये एका एंडला CH CH3 म्हणजेच हा कोणता पहा हा जो ग्रुप तयार होतो त्याला आपण म्हणतो आयसोप्रोपिल ग्रुप कोणता ग्रुप येतो आयसोप्रोपिल CH इथं 5 CH आणि किती CH3 2 म्हणून मी असं म्हणतो इन आयसोअल्केन्स at the one end of the chain at one end of the chain any one end at one end of the chain there is a formation of isopropyl group कोणता ग्रुप तयार होतो तर आयसोप्रोपिल ग्रुप हा म्हणजे कॉर्नरला तयार होतो CH CH3 2 टाइम ओके आणि दुसरा प्रकार कोणता आहे ब्रांच चेन अल्केनचा तर तो सांगतो निओ अल्केन्स कोणता आहे तर निओ अल्केन्स हा दुसरा प्रकार आहे आता निओ अल्केन्स च निओ काय आहे तर निओ देखील प्रीफिक्स आहे जसं आयसो हे प्रीफिक्स आहे तसं निओ पण काय आहे तर प्रीफिक्स अगोदर एक्झाम्पल देतो काय देतो पहा एक्झाम्पल नंबर 1 पहा एक्झाम्पल नंबर 1 कार्बन इथं मी जोडतोय CH3 इथं CH3 इथं कार्बनला मी जोडतोय CH3 इथं कार्बनला जोडतोय मी CH3 ओके तर लांबलचक साखळी किती कार्बनची आहे 1 2 आणि 3 2 नंबरच्या कार्बनला तुम्हाला काय दिसते सगळ्यांनी फोकस करा 2 नंबरच्या कार्बनला काय दिसतं 2 नंबरच्या कार्बनला 1 आणि 2 मिथिल ग्रुप दिसतात किती दिसतात 2 मिथिल ग्रुप दिसतात तर हा एक मिथिल ग्रुप आणि हा एक मिथिल ग्रुप कोणत्याला जोडलं तर 2 नंबरच्या कार्बनला जोडलं तर आणि म्हणून याला प्रीफिक्स वापरायचं असतं निओ ज्या वेळेस 2 मिथिल ग्रुप हे सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेले असतात त्यावेळेस प्रीफिक्स हा निओ जोडायचा असतो काय निओ नाही निओ NEO निओ आणि टोटल कार्बन ऍटम किती येतं 1 2 3 4 आणि 5 तर निओपेंटेन काय म्हणतो पहा निओपेंटेन हे त्याचं कॉमन नेम आहे हे एक एक्झाम्पल मग निओ अल्केन्स म्हणजे काय तर मी डेफिनेशन सांगतो द अल्केन्स इन विच द अल्केन्स किंवा आपण असं म्हणू शकतो द ब्रांच्ड चेन अल्केन्स इन विच two methyl groups are attached to second or second last carbon of the normal chain are called as neoalkenes पहा इथं डेफिनेशन येतो when जशी इथं आपण लिहिलो ना when two methyl groups किती when two methyl groups are attached to second carbon of normal chain are called neoalkenes त्यांना काय म्हणतो आपण तर निओअल्केन्स असं आपण म्हणतो एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल इथे घेतो मी CH3 इथं कार्बन इथं CH3 इथं CH2 इथं CH2 आणि इथं CH3 घेतलं पहा इथं काय म्हणतो शकतो आपण तर ही लांबलचक साखळी आहे कार्बनची नंतर नंबरिंग याला 1 याला 2 याला 3 याला 4 याला 5 इकडून नंबरिंग का दिली कारण पॉइंट ऑफ ब्रांचिंग इकडच्या साईडने जवळ आहे ह्याला फांद्या कुणकडच्या साईडने तर डाव्या साईडने म्हणून याला 1 2 3 4 आणि 5 तर सेकंड नंबरच्या कार्बनला काय जोडलेले आहे सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडलेले आहेत किती 2 मिथिल ग्रुप जोडलेले आहेत म्हणून याचं नाव काय तर याला प्रीफिक्स कोणता वापरायचा 2 मिथिल ग्रुप हे 2 नंबरच्या कार्बनला जोडलेले आहेत 2 मिथिल ग्रुप 2 नंबरच्याच कार्बनला जोडलेले असतील तर प्रीफिक्स निओ आणि टोटल कार्बन किती आहेत ह्या कंपाऊंड मध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 तर निओहेप्टेन याचं नाव काय तर निओहेप्टेन हे त्याचं नाव आहे हा एक मिथिल ग्रुप आणि हा दुसरा मिथिल ग्रुप सेकंड नंबरच्या कार्बनला जोडलेले आहे ओके तर हे झालं निओअल्केन हा निओहेप्टेन आणि हा निओपेंटेन याचा आययुपीसी नेम जर पाहताल तर याचा आययुपीसी नेम आहे 2,2 डायमिथिल प्रोपेन आहे आणि इथं 2,2 डायमिथिल पेंटेन
2,2 डायमिथिल पेंटेन. काय आहे तर 2,2 डायमिथिल पेंटेन. किती सोपं आहे. मग न्यू अल्केनची डेफिनेशन काय. वेन अल्केन्स किंवा वेन टू मिथिल ग्रुप्स किती वेन टू मिथिल ग्रुप्स आर अटॅच्ड टू सेकंड कार्बन ऑफ नॉर्मल चेन आर कॉल्ड ॲज निओ अल्केन्स. आर कॉल्ड ॲज निओ अल्केन्स. हा निओ पेंटेन आहे आणि हा निओ हेप्टेन आहे. निओ हा काय आहे तर निओ हा प्रेफिक्स आहे. निओ हा काय तर प्रेफिक्स. तो कधी वापरायचा असतो ज्यावेळेस 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडलेले असतात त्यावेळेस प्रेफिक्स निओ. आणि ह्या कंपाऊंड मध्ये कार्बनची संख्या 5 आहे म्हणून पॅरेंट अल्केन पेंटेन. निओ पेंटेन हे या कंपाऊंडचं कोणतं नाव आहे कॉमन नेम आहे. आणि 2,2 डायमिथिल प्रोपेन हे या कंपाऊंडचं कोणतं नाव आहे तर ते आहे IUPAC नेम. तसंच इथं जर तुम्ही पाहिलं तर निओ हेप्टेन हे कोणतं नाव आहे तो कॉमन नेम आहे. आणि 2,2 डायमिथिल पेंटेन हे या कंपाऊंडचं IUPAC नेम आहे. कोणतं नाव आहे तर IUPAC नेम आहे. ओके. इथपर्यंत कोणाला काय अडचण. तर आपण पाहिले क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. आणि हे क्लासिफिकेशन कशावर आहे तर डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ कार्बन चेन. म्हणजे कार्बन चेन जेव्हा सरळ असेल त्याला नॉर्मल चेन अल्केन्स म्हणतो म्हणजे स्ट्रेट चेन अल्केन्स. आणि ज्यावेळेस ब्रांच असते त्यांच्यामध्ये फांद्या असतात म्हणजे मेन चेनला कोणते तरी अल्किल ग्रुप जोडलेले असतात त्याला ब्रांच्ड चेन अल्केन्स म्हणतो. काय म्हणतो आपण ब्रांच्ड चेन अल्केन्स. म्हणून मी म्हणतो डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ कार्बन चेन प्रेझेंट इन अल्केन अल्केन्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. पहिला टाइप कोणता स्ट्रेट चेन अल्केन्स. मग कोणत्या अल्केनला स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणायचं तर तुमच्या लक्षात आलं असेल द अल्केन्स इन विच ऑल द कार्बन atoms आर इन अ straight continuous chain are called as a straight chain alkenes. Example N-butane, N-pentane, N-hexane like that. दुसरा प्रकार कोणता ब्रांच्ड चेन अल्केन्स. कोणता ब्रांच्ड चेन अल्केन्स म्हणजे काय बरं द अल्केन्स इन विच. इथे एक्झाम्पल पाहू शकता हे दोन्ही पण एक्झाम्पल त्याचेच आहेत. द अल्केन्स इन विच ऑल द कार्बन atoms आर नॉट इन कंटिन्युअस चेन आर कॉल्ड ॲज ब्रांच्ड चेन अल्केन्स. ब्रांच्ड चेन अल्केन्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. पहिला टाइप कोणता आहे आयसो अल्केन्स त्यांना आपण म्हणतो. मग आयसो अल्केन्स कधी म्हणायचं तर पहा वेन वन मिथिल ग्रुप इज अटॅच्ड टू सेकंड कार्बन ऑफ द नॉर्मल चेन आर कॉल्ड ॲज आयसो अल्केन्स. ओके. आयसो इज अ प्रेफिक्स. हे एक्झाम्पल आयसोब्युटेन आहे आयसोपेंटेन आहे कारण सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप इथं जोडलेले आहेत. हा आयसोब्युटेन आहे आणि हा आयसोपेंटेन आहे. नंतर दुसरा प्रकार कोणता आहे ब्रांचडचा निओ अल्केन्स. कोणता निओ अल्केन्स. मग निओ अल्केन्स म्हणजे काय तर द अल्केन्स इन विच टू मिथिल ग्रुप्स आर अटॅच्ड टू सेकंड कार्बन ऑफ द नॉर्मल चेन आर कॉल्ड ॲज निओ अल्केन्स. त्यांना काय म्हणतो आपण निओ अल्केन्स. ज्या अल्केन्सच्या सेकंड नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडलेले असतात त्या अल्केन्सला निओ अल्केन्स असं म्हणायचं असतं. ओके. आणि निओ अल्केन्स मध्ये एक्झाम्पल पाहतो आपण निओ पेंटेन आणि तर निओ पेंटेन हे कोणते तर निओ हेप्टेन हे त्याचं एक्झाम्पल आहे. जसं आयसो अल्केन्स मध्ये एका एंडला कोणता CH3 म्हणजेच CH3 हा आयसोप्रोपिल ग्रुप तयार होतो. तसं निओ अल्केन्स मध्ये पहा निओ अल्केन्स मध्ये at the terminal of chain there is a formation of पहा या कार्बनला काय जोडले तर 3 मिथिल ग्रुप. म्हणून मी असं म्हणेल इथं काय तयार होतं तर इथं कार्बन आणि त्याला CH3 किती 3 असा ग्रुप तयार होतो. हा ग्रुप कोणता आहे तर हा आहे टर्शियरी ब्युटिल ग्रुप. कोणता ग्रुप आहे तर टर्शियरी ब्युटिल ग्रुप. मी असं म्हणू शकतो इन निओ अल्केन्स at the terminal of chain there is a formation of टर्शियरी ब्युटिल ग्रुप. MCQ साठी तुम्हाला येतो. ओके. MCQ साठी तुम्हाला येतं. हा कोणता फॉर्म्युला लिहिला हा कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिलेला आहे. ओके. तर आयसो अल्केन्स मध्ये एका टर्मिनलला एका एंडला चेनच्या आयसोप्रोपिल ग्रुप तयार होतो आणि इथं मात्र काय तयार होतं तर टर्शियरी ब्युटिल ग्रुप तयार होतो. ओके. सो प्लीज नोट डाऊन दिस. हे लिहून घ्या.